नमस्कार सगळ्यांना, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. कसे आहात सर्वजण? मजेतच असतात, मजेतच राहा. संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी करते. फ्लावरची भाजी, वांग, बटाटा आणि फ्लावर याची मिक्स भाजी बनवणार आहे. पाणी येऊन गेले, आताच पाणी वगैरे भरलंय, काम केले संध्याकाळचे. आज नाही तरी बी मला करमूच नाही राहिला. आज काय झाले काय माहित, मन उदासून गेले माझ्याला. आज लाईव्ह घ्यावा म्हणलं, दोन अडीच वाजता लाईव्ह घ्यायचा होता. घेऊ म्हणलं तर पाणी आलं तितक्यात, व्हिडिओ बनवून झाले आणि म्हणलं लाईव्ह घ्या. मला एका ताईची कमेंट पण आलेली की ताई लाईव्ह घेणार आहात का म्हणून, तर घ्यावा म्हणलं पण पाणी आलं. पाणी भरता भरता वेळ होऊन गेला. तुम्हा सगळ्यांचा झालाय का चहा नाश्ता संध्याकाळचा? कमेंट करून सांगायला विसरू नका, सांगा. पहिलं माझा लाईव्ह भरपूर जायचा बरं का. मी पहिलं लाईव्ह घ्यायचे ना, तो भरपूर लाईव्ह जायचं माझ्या. म्हणजे तेव्हा कसं बाई वांगे दे ग, तेव्हा कसं सगळ्यांना लाईव्हचा टाइम माहीत होता. पण आता कसं झालं, इतक्यामध्ये मी लाईव्ह घेणं बंद केलं, मोठे शॉर्ट व्हिडिओ बी घेणं बंद केलं. त्याच्यामुळं माझी थोडी लिंक तुटली बरं का. लाईव्ह घेत नसल्यामुळं माझी व्हिडिओची लिंक तुटली. बोंबील बनवा म्हणलं होतं आज. बोंबील बटाट्याची भाजी बनवायची होती, मिक्स भाजी, वांगे आणि बोंबील. पण आज रामनवमी ना, ते काय झालं ग बाई, आज मला काय झाले काय माहित, माझं मन नाही लागत आहे आज कशातच. मन उदासून गेले. काय झाले ते पण नाही समजत, पण मन उदासले. आभाळ पण आलंय आमच्याकडे. तुमच्याकडे आलंय का? 2 दिवस पाऊस पण पडला नाशिकला. चला म्हटलं स्वयंपाक बनवताना व्हिडिओ घेते. लय दिवस झालं बोंबील खाल्ले नव्हते, म्हटलं बोंबील खावा. पण मग आज देवाचा वारा असल्यामुळं काहीच नाही खाल्लं. काय करतोय तू? घाण करू नको, अजिबात घाण करू नको. गुरुबा देव साफ करून घे ना राजा. फ्रीज एवढं घाण करून ठेवलं होतं पोरांनी. मी फ्रीज साफ केले आज, तुम्हाला दाखवते मी. इतकं घाण करून ठेवलं होतं, विचारता गत नाही. पवन चल, सगळं उचलून ठेव, कचरा नेऊन टाक. चल बटाटे दे ग, डस्टबिन मध्ये टाकू. मोबाईल काढशील नाही. ह्या भाजीमध्ये बोंबील असले का लय भारी लागते बरं का भाजी. वांग, बटाट आणि बोंबील मिक्स भाजी पाहिजे, लय भारी लागते. बटाटे दे चल. हे उचलून ठेव ना राजा, मध्ये उचल ते पहिलं. आभाळ आले बाई आमच्याकडं. पाऊस येतो काय नको वाजवू ग.
एखादं कागद दे गं. पेपर मध्ये भरा सगळं. बटाटे दे. बस झालं एवढं कशाला. हा. बिचारी पूनम तुपेची आई पण मेली ना. बिचारीचं ऑपरेशन झालं डोक्याचं, गेली बिचारी. काय ज्याचे आई बाप नसताना त्यालाच माहित असतं बरं का आई बापाचं महत्व. पावला पावलात आई बापाची कमीपणा जाणवतो माहितीये का. माझी आई पण लय लवकर गेली बरं का. माझे वडील लग्नाच्या आधीच गेले माझ्या, पण माझी आई पण लय लवकर गेली मला सोडून. पण मग कसं मला तरी भाऊ नाही, आई पण नाही, बाप पण नाही, भाऊ पण नाही, फक्त आम्ही दोघीच बहिणी. पण खरंच माय बाप पाहिजे बरं का. ज्याला माय बाप नाहीत त्याला कळते माय बाप नसलेलं दुःख किती. तर मला आज खरंच माझ्या आई वडिलांची लयच आठवण आली, म्हणून माझं मन पण लय उदासून गेले आज. करमत नाही मला. आणि लोक बी कसे माहितीये का, ज्याला आई बाप नसले का त्याला पावला पावलात कमीपणा दाखवून देतात. आज पूनम तुपेची आईचं असं झालं ना, तर मला खरंच मी रडले आज. मला माझ्याच आईची आठवण आली. आणि कसं आता ती बिचारी तर गेली, पण मग बहीण भाऊ माग जे राहतात त्यांचं पण जमत नाही हो, विचार जुळती नाही. लहानपणी एकत्र खाल्लेलं, एका ताटात खाल्लेलं, एका घरात राहिलेलं, बहीण भाऊ मोठं झाल्यावर सगळं विसरून जात. आता त्यांची आई वारलेलं दुःख एकीकड, पण मग ते बहीण भावाचं जमत नाही. पूनम तुपेचं त्यांचं तुम्हाला माहीतच असेल, व्हिडिओ बघत असताना तुम्ही. ती पूनम ताई गेली वाटतंय, आणि असंच मध्ये बसून व्हिडिओ लाईव्ह घेतलाय पूनम ताईने बी. स्वयंपाकाचं रोज उठलं की लय टेन्शन, काय बनवावा काय बनवावा. पाणी गेले आताच, भांडे कपडे झाले, चहा पिले, म्हणलं चला स्वयंपाकाची तयारी करावं. आता पोरांना सुट्ट्या लागतील शाळेला, पण माझं काय नाही, मी जिथं तिथंच राहते. मला कुठं जायला यायला जागा नसल्यामुळं मला 4 दिवस सारखेच, महिना सारखा, वर्ष सारखे, दिवस बी सारखे. कारण का कुठं जायला यायला जागाच नाहीये मला. कुठं जावा, कुठं हक्काचं जर असलं, माय बाप जिवंत असले तर माणूस लेकराला घेऊन हक्काच्या घरी पिशवी टेपतय. पण आपलं हक्काचं कुणी नसल्यामुळं मग मी कुठं जातच नाही बा. जर याच्यात पाणी आणलंय.
हंड्यातलं पाणी नाही सांगितलं मी तुला. बटाटा दे रे. बस झालं पाणी. पाण्यात ठेवलं तर मग काळं पडत नाही ते. दिसणे नसून काय फोटो नको सर. पाणी टाक. फोटो काय कर. टपात पाणी घेते, टपात सगळं धुते आणि मग याला टाक. कशाला? झाडाला. बसू नको, पटापटा उरकायचं का. तू बसली मांडी घालून आता. काहीच काम नाही बरं राजा. थोडस बी काही काम करायला घेतलं पुरी ना की लगे अशा गळूनच जातात त्या. काही काम नाही बरं का घरामध्ये. भांडणं करायला सांगा, मस्ती करायला सांगा, एकूणमेकाला वापस बोलायचं सांगा. पटापटा बोलते बघा. तिघं पण सारखेत माझे, कुणीच नाही त्याच्यात आवडाय निवडायला. फ्रीज तर तुम्हाला काय सांगू, इतकं घाण करून ठेवलं होतं बाबा बाबा बाबा. मी फ्रीज किती साफ केले ना तुम्हाला दाखवते. तुम्हाला दाखवते. चला हे ठेव. हे बघा फ्रीज, त्याच्या आतलं दाखवते तुम्हाला. एकदम घाण केलं, किती सुंदर दिसतंय आता पुसल्यावर. हे बघा, इथं पण एवढी घाण होती, इथं होती. आणि हे कलर आता मी केक बनवते ना, तर ते केकचे हे कलर आहेत. हे तर हे केकचं कलर याने पूर्ण सांडून दिला होता खाली. आता किती सुंदर, किती स्वच्छ वाटते बघा. काही नाही बरं का माझ्या फ्रीजमध्ये. भाजीपाला सगळा संपलाय, फक्त बालुशाही दिसन तुम्हाला. काल तुमच्या दाजी गावाला गेलते, त्यांनी बालुशाही आणली होती. खाऊन खाऊन तेवढीच राहिली. हे बघा, किती स्वच्छ वाटतंय. जवळ लांबून दाखवते. असं जर फ्रीज ठेवलं तर याच्यातल्या वस्तू खायची इच्छा होते. नाहीतर मग ते कसं थंड राहतं असल्यामुळं किटाणू वगैरे सगळे त्याच्यातच राहतात ना. पण कोण सांगणार पोरांना. बघा माझी गुणगुण बाई काय करते, देवाचं धुते. लय कामाचा कंटाळा बर का तिला. पाणी होतं तेव्हा धू म्हणलं, तेव्हा धुतलं नाही तिनं. पाणी जोरात चालू होतं तेव्हाच तिला म्हणलं काढ, तर नाही काढलं. आता सगळं पाणी संपून देईन ती. तुम्हाला माझे झाडं पण दाखवते. खूप लागलं ग पाठ मला. हे बघा, एका दुसऱ्या व्हिडिओमध्ये पण दाखवलेले आहेत मी तुम्हाला झाडं. मला झाडं लावायची लय आवड बर का, खूपच आवड आहे मला लहानपणापासून. मैंने तुमको अपना माना. कपडे धुतलेत, सुकायला टाकायचे राहिलेत. पितांबरी नाहीये. आता तो कुठून आणणार. गुड्डी पितांबरी घेऊन येते का. सुट्टे पैसे आहेत ना. पळाला घरात. तू आण, कोणाकडं आणते. काय ग, थांब ना. कोणाकडनं आणते.
जान दात लय काढती बाई गुणगुण बाई. ए उठ खाली कशाला बसतो रे. हलवू नको मोबाईल. रस्ता क्रॉस केला ना. आमच्या बाजूलाच घराच्या बाजूलाच मोठं गार्डन आहे बर का. खेळतात पोरं. मस्त करमत आहे. गाव टाईपच वाटतं आम्ही जिथे राहतो तिथे. छोटी नाही आहे मग याच्याकडे पाय ना बंट्याकडं असेल ना छोटं पाकिट. पोरं क्रिकेट खेळते तर पवन कसं बघतोय बघा. ती बघ आली का बघ ताई आली का बघ. हा नाही ना. भेटली वाटते ना. गुड्डी तुला दाखवते गुड्डीला. भेटली का कितीला. देव साफ केले बर का गुणगुणबाईने. देवपूजा पण झाली मस्त दिसते हा देवाला. ते कसं अगरबत्ती लावतात ते पडून जातं त्या अगरबत्तीचं. श्री स्वामी समर्थ. एकदम साधी सिंपल मुगाच्या डाळीची खिचडी बनवणार आहे मी. हे बघा तांदूळ मी धुवून घेतलेत. कंटाळा आला आज मला. अद्रक लसूणची पेस्ट टाकली मी त्याच्यात. अद्रक लसूण बारीक वाटून घेतलेला. मीठ, हळद, तांदूळ. झाली खिचडी.
डाळीतली खिचडी छान लागते हा पण. गुडू बाळ पाणी दे ना बाई मला. ते वांग बटाटा आपण कापलेलं भाजी घेते ना बनवून. किती ग्लास आहे ते? आता मला काय माहित तुम्ही काय केलं ते. समजत नाही. 2 असतील ते. दर अजून एक दे. ते अर्धा लय चिकन आहे. एका बाजूला मी खिचडी लावली आणि एका बाजूला भाजी बनवून घेते आता पटकन. कढीपत्ता दे. माझ्या भाजीमध्ये ना टमाटा नसतो. आम्हाला डॉक्टरांनी टमाटा खायचं बंद केलेलं आहे, म्हणून मी भाजीत टमाटा टाकतच नाही. तुम्ही म्हणता रेखा ताई काय टाकलंय भाजीत? अशीच भाजी राहते, काय करावा? कांदा पण डॉक्टरांनी खायचं नाही सांगितलं आम्हाला. गुणगुणला बी मला बी, मग आमच्यामुळं सगळ्यांनाच चाललंय आता. गुडूबा बाय आंबारी मसाला आणा ना. कधी हे करपून जाईल भाजी टाकून घेईल तेव्हा जाईल ते. वरतून टाकून. मग मटण नसेल आणलं. मटन मसाला आणि एक आंबारी मसाला. शेंगदाण्याचं पावडर. टमाटा नसला तरी चालन, कांदा नसला तरी चालन, पण भाज्यामध्ये मसाला चांगला असला ना तर भाजी एकच नंबर होती. माझा घरचाच मसाला आहे बरं का. त्याच्यात मी पुन्हा चांगली चव यावा म्हणून आणखीन मटण मसाला पण टाकलाय मी त्याच्यात. मी घरीच मसाला बनवत असते. दुपारची वांग्याची भाजी नको. ही भाजीवरचं ताट काढ रे. छोटा चमचा दे ना. ठेवू का असं? इसे कुछ याद नहीं आ रहा. याद में हमारे कुछ काम करनी है. तुम दोनों ले जाओ इसे बाहर. तुम कुछ बता ही नहीं, तो तुम्हारा इलाज कर देता हूँ. निकल कहाँ से बताओ. मुझे कुछ बताओ. दुसरं काय नाही डिअर. लेकिन मैंने उसे टेबल पर नहीं रखी. वो टेबल में पहले से चिपकी हुई थी. मैंने उसे प्लाई से सिर्फ ढका था साहब. किसकी टेबल थी? मनोज जी की. उनकी पुरानी टेबल टूट गई थी. मुझे
कडक झाली चपाती. हे नका दाखवू. तर मग या सर्वजण जेवायला बसतोय. सगळ्यांनी खिचडी भात आणि स्वयंपाक केलेला तर मी तुम्हाला दाखवलाच आहे. आणि मी दुपारचंच घेतलंय. दुपारी वांग्याची भरून भाजी केली होती आणि चपाती. तर या पुन्हा एकदा सांगते, सगळे जेवायला या. तो आवाज कम कर. और पहले स्टिंग को चाकू द्या काही कापायला. स्प्रिंग गोल्ड पण आलं बघ. नाईट का किंग स्ट्रिंग. चांगली झाली भाजी. फ्रीजवर राहिलं तर मी इथे शांत बसले. जेवायला सगळे बसलोत. पण माझं घर छोटं असल्यामुळे मी तुम्हाला सगळ्यांना नाही दाखवू शकत. उन्हाळ्यात कैरी खायला भारी वाटतं जेवणाबरोबर. तुमचे दाजी नाही आले अजून. तुमच्या दाजींना आज उशीर होणार आहे. तुमचे दाजी बोलले तुम्ही तुमचं जेवून घ्या, मला उशीर होईल. म्हणून आज फक्त मी आणि पोरं जेवतोय. तुमच्या दाजीला उशीर होणार आहे. तर हा. बाटली भरून ठेवा लगेच पप्पाला. ते थंड देते ना त्याच्यात टाकून. दादा अजून पाण्याने एक गिलास. हे काय तरी नाहीये. दे इकडं धर. चल. काय भारी आहे. तर हे चांगलं झाकून ठेव. माझे भांडे घसूस तर पुरीनं आथरून टाकून घेतलं बरं का. तर मग चला, आमचं तर आथरून पडलंय. जेवण झालंय, भांडे झालेत, सगळं आवरून झालंय. आणि आम्ही कसं जेवण झालो की रात्रीच भांडे घुसून घेतो जेवणाचे स्वयंपाकाचे. म्हणजे सकाळी ताण नसतो बघ. सकाळी फ्रेशमध्ये उठायचं आणि दुसऱ्या दिवशीचे कामं करायचे. हे बघा आमचं तर आथरून पडलंय. चला मग सगळ्यांना गुड नाईट, बाय. भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत घ्या सगळे आपापली काळजी. गुड नाईट.